आजचा माझा जो मननाचा विषय आहे तो आहे विश्वासणाऱ्यांचा आशीर्वादितपणा. आणि त्यासाठी आपण इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनाकडे जाऊया. इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 3रं वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. ते बाप या वाचलेल्या वचनावर त्याचा विपुलतेचा आशीर्वाद पाठवू. किती सुंदर हे वचन आहे. आम्ही आशीर्वादित आहोत आणि कुणामुळे? तर ख्रिस्तामुळे. आणि किती महत्वाची बाब आहे, किती मौल्यवान बाब आहे की तुम्ही आणि मी आशीर्वादित, तुम्हाला आणि मला आशीर्वादित असं म्हटलेलं आहे. हे किती मोठं तुम्हाला आणि मला मिळालेला विशेष अधिकार आहे की तुम्ही आणि मी कोण आहोत? तर आशीर्वादित लोक असे आहोत. आणि हा आशीर्वाद जो बायबलमध्ये नेहमी हा जो शब्द येतो आशीर्वाद, हा बहुवचनी आहे, एकवचनी नाही. म्हणजे ते आम्हाला दर्शवतं की आशीर्वादाचे विभिन्न पैलू आहेत. आशीर्वादाचे विभिन्न पैलू आहेत आणि म्हणूनच ते बहुवचनी असं आहे. देवाचे आशीर्वाद कसे आहेत? ज्यावेळेस आपण नीतिसूत्रे आणि त्याच्या 10व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये येतो, नीतिसूत्रे 10:22, तिथे असं म्हटलेलं आहे, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. किती सुंदर आहे प्रियांनो. आमचा आशीर्वाद, प्रभूचा जो आशीर्वाद आहे तो आम्हाला आणखी कष्ट देत नाही आणि तो समृद्धी देतो. आत्मिक समृद्धीविषयी मी बोलत आहे प्रियांनो. आणि आज आम्ही आत्मिक समृद्ध आहोत. किंवा या नवीन वर्षामध्ये माझी ही प्रार्थना आहे की आपण प्रत्येक जण, प्रत्येक विश्वासणारा आत्मिकरित्या अधिक समृद्धी पर्यंत पोहोचू अशी आपण प्रार्थना करूया. जर आपण बायबलमध्ये पाहिलं तर विशेष स्तोत्रांमध्ये बहुतांशी स्तोत्र जे आहेत ते आशीर्वादांनी भरलेले आहेत. परंतु बायबलमध्ये किंवा स्तोत्रसंहिता अशा मध्ये असे 6 स्तोत्र आहेत ज्यांची सुरुवात धन्य या शब्दाने होते. आणि आपला समोर जो वेळ आहे त्यातून आपण या 6 स्तोत्रांतून पाहणार आहोत. पहिलं स्तोत्र तेच आहे. पहिले स्तोत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं पहिलं आणि दुसरं वचन. स्तोत्रसंहिता 1 आणि 2. पंडिता रमाबाईंच्या भाषांतरामध्ये असं म्हटलेलं आहे, सुखी तो पुरुष जो दुष्टांच्या मसलतीने चालत नाही व पापांच्या मार्गात उभा राहत नाही व तिरस्कारांच्या आसनी बसत नाही, तर यहोवाच्या नियमशास्त्रात त्याचा संतोष आहे आणि तो दिवस व रात्री त्याच्या नियमशास्त्रात ध्यान लावतो किंवा मनन करतो. आपण या रोज मननाच्या सत्रामध्ये एकत्र येतो, प्रभूच्या वचनाचं मनन करतो. वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे वक्ते विचार मांडतात आणि खरंच किती आल्हाददायक आहे, उत्तेजनात्मक आहे. मनन, प्रभूच्या वचनाचं मनन करणं हे विश्वासणाऱ्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे. जो व्यक्ती मनन करतो किंवा ज्याला प्रभूच्या वचनाची आवड आहे, प्रभूची आवड आहे, तो सुखी आहे किंवा धन्य किंवा आशीर्वादित व्यक्ती आहे हे आपल्याला पाहावयास मिळते. आणि या स्तोत्रामध्ये आपण तेच पाहतो. मनन करणे, देवाविषयीचा विचार करणे, देवाविषयी सतत त्याचं चिंतन करणे, हा फार महत्वाचा मुद्दा तुमच्या आणि माझ्या समोर आहे प्रिया. मनन हा पहिल्याने आपण पाहतो की उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 24व्या अध्यायाच्या 63व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण पाहतो इसाक मनन करत होता. तो मनन करत होता. इसाक प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आहे आणि तो मनन करत आहे. आणि इथे आपण जो पाहिला स्तोत्र पहिल्यामध्ये जो धन्य पुरुष आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आहे. त्याचाच विषय आहे, तो दुर्जनांच्या मार्गांनी चालला नाही. तर त्याचं एकच ध्येय होतं, तो दिवस रात्र
देवाच्या वचनांमध्ये मनन करत असे. आज तुम्हाला आणि मला देखील मनन करण्याची नितांत गरज आहे. कुठल्या गोष्टींवर तुम्ही आणि मी मनन केलं पाहिजे? पहा, फिलिपियकरास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 8वं वचन. फिलिपियकरास पत्र 4थ्या अध्यायाचं 8वं वचन. बंधूंनो, शेवटी इतकेच सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जे काही सद्गुण, जी काही स्तुती, यांचे मनन करा. या 8 गोष्टींवर पौल सांगत आहे मनन कराव्यास. आणि 8 हा कडा बायबलमध्ये आम्हाला नवीन सुरुवात दाखवतात. आज आम्ही नवीन वर्षामध्ये पाऊल टाकलेलं आहे 2025 मध्ये. आणि आपण हे निश्चित करूया, आपण हे प्रण करूया की ह्या गोष्टींवर आपण सतत आणि देवाच्या वचनांवर, प्रभूवर सतत मनन करूया. आणि तसं करण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करू. मग दुसरं जे आहे ते आपण स्तोत्र 32 आणि त्याचं पहिलं आणि दुसऱ्या वचनामध्ये पाहतो. स्तोत्र 32 1 आणि 2. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. किती चांगली गोष्ट आहे. आज तुम्ही आणि मी असा विश्वास करतो, जे पण या झूमच्या द्वारे या मननामध्ये जोडले गेले आहेत, ते सर्व विश्वासणारे आहेत. परंतु जर कोणी असेल ज्याने अजून प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारलं नसेल, तर त्यांच्याविषयी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ह्या शास्त्र भागामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्याच्या पापाची अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. तुम्हाला जर धन्य व्हायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारणं गरजेचं. आज आम्ही धन्यवादित आहोत. आमच्या अपराधाची क्षमा झालेली आहे, आमच्या पापांवर पांघरून घातलं. हे काय दर्शवतं? हे दर्शवतं आमचा प्रभू सगळं, म्हणजे आमचे जे पाप होते पूर्णपणे पुसून टाकले. जी आमची पाटी पापांनी भरलेली होती, ती प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्णपणे साफ केलेली आहे. आता तिथे आम्हाला काही दिसत नाही. प्रभू ज्यावेळेस त्या पाटीकडे पाहतो त्याच्यावर काही नाही. एवढा अलौकिक अद्भुत असा प्रभू तुम्हाला आणि मला लाभलेला आहे प्रेम. आणि किती सुंदर आहे हा क्षमा शब्द जो आहे तो फार छोटा आहे, परंतु फार महत्वाचा आहे प्रियान. आणि हा जो शब्द आहे बायबलमध्ये क्षमा 56 वेळेस आलेला. आणि पहिल्याने तो उत्पत्तीच्या 50व्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये आहे. किती चांगली गोष्ट आहे प्रिया. असे कितीतरी वचन आहेत जे आम्हाला दाखवतात की आमच्या प्रभूने आमच्या पापांची क्षमा केलेली आहे. आम्ही क्षमा पावलेले लोक आहोत. ज्यास आपण यशायाच्या 43व्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये येतो. यशाया 43:25 तिथे असं म्हटलेलं आहे, मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकितो, मीच तो तुझी पातके स्मरत नाही. किती चांगला तुमचा आणि माझा प्रभू आहे. आमचा प्रभू स्मरत नाही. आम्ही जे पण केलेले आहेत पाप, आम्ही जे पण अपराध केलेले आहेत, तो प्रभू स्मरत नाही. तो म्हणतो मी ते पुसून टाकतो. हे किती चांगली गोष्ट आहे प्रिया. आमचे अपराध पुसून टाकणारा देव, आमच्या अपराधांची आठवण न करणारा देव, स्मरणात न ठेवणारा देव, असा तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. त्याबद्दल आपण त्या प्रभूला धन्यवाद आणि स्तुती देऊ. तिसरं स्तोत्र 41 आणि त्याचं पहिलं वचन. स्तोत्र 41 आणि त्याचं पहिलं वचन. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. हे देखील या ठिकाणी देखील आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र पाहतो. काय चित्र आहे? दीन तुम्ही आणि मी दीन
दीन या शब्दाचा अर्थ दरिद्री. आम्ही आत्मिकरित्या दरिद्री होतो प्रियांनो. आमच्याजवळ काहीच नाही. आत्मिकरित्या आम्ही शून्य आहोत, दरिद्री आहोत. परंतु काय म्हटलेलं आहे, जो दिनांची चिंता वाहतो, जे तुम्ही आणि मी आत्मिकरित्या दीन आहोत, तुमच्याने माझी चिंता वाहणारा कोण आहे? आमचा प्रभू येशू ख्रिस्त. त्याला तुमची आणि माझी चिंता आहे. आम्ही फार गोष्टींसाठी चिंताक्रांत होऊन जातो. प्रभू येशूने मरियेला देखील मार्थेला देखील तेच सांगितलं, तू पुष्कळ गोष्टींविषयी चिंताग्रस्त आहेस, चिंताक्रांत आहेस. प्रभूला तुम्ही आणि मी चिंतेत असलेलं, चिंताक्रांत असलेलं आवडत नाही. कारण की तो म्हणतो, मी तुमची चिंता करतो. आमची चिंता, आमची काळजी करणारा असा तो देव. तो आमची काळजी करतो, म्हणून तुम्ही आणि मी असे. आणि जे त्याने केलं तेच तुम्हाला आणि मला करायचं. जे आत्मिकरित्या दुर्बळ आहेत त्यांची चिंता व्हायची, त्यांना उत्तेजन द्यायचंय, त्यांना उभारी द्यायची आहे. जसं प्रभूने केलं तसं तुम्ही आणि मी. ज्यावेळेस आपण दुसरे करिंथ आणि 8व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये येतो, दुसरे करिंथ पत्र 8व्या अध्यायाचं 9वं वचन. तिथे असं म्हटलेलं आहे, तो धनवान असता तुम्हा करिता दरिद्री झाला, अशा प्रकारे, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. त्याने तुम्हाला आणि मला धनवान केले. प्रभू येशू ख्रिस्त तुमची आणि माझी काळजी वाहणार आहे, आणि म्हणूनच तो म्हणतो, तुमची सर्व चिंता माझ्यावर टाका, कारण मी तुमची काळजी. चौथं, स्तोत्र 112 आणि त्याचं पहिलं वचन. स्तोत्र 112:1. ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य. इथे देखील आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र, आज्ञा पालन. प्रियानो, या नवीन वर्षामध्ये आपण एकच ध्येय ठेवूया, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं उदाहरण म्हणून नेहमी समोर. तुम्ही जे काय करता, जे काय करणार आहात, त्यामध्ये पहा प्रभू येशू ख्रिस्ताला पहा, आणि मग त्याप्रमाणे आज्ञा पालनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तासारखा कोणीच नाही. त्याने आपल्या पित्याचं तंतोतंत आज्ञांचं पालन केलं, आणि तीच अपेक्षा प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनातून. तुम्हाला आणि मला देखील आज्ञा पालन करणं अत्यंत गरजेचं. ज्यावेळेस आपण फिलिप्पीकरास पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये येतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पालनाविषयी त्या ठिकाणी सांगितलंय. फिलिप्पीकरास पत्र 2रा अध्याय 8 ते 10 मी पटकन वाचतो. फिलिप्पी 2, 8 ते 10. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला असा. पहा, आज्ञापालनाचं महत्व. प्रभूने ते आज्ञापालन केलं. प्रभू त्याच्या पित्याने त्याला अतिउंच. प्रियानो, हा आशीर्वाद आम्हाला आज्ञापालन. 5वं, स्तोत्र 119 आणि त्याचं पहिलं वचन. स्तोत्र 119:1. जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. वर्तन म्हणजे आचरण. इथे काय म्हटलंय, आमचं आचरण
कसं असलं पाहिजे? ख्रिस्तासारखं. जर आमचं आचरण ख्रिस्तासारखं आहे तर काय आहे? आम्ही धन्य आहोत, आशीर्वादित. जर आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो तर आमचं आचरण ख्रिस्तासारखं असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ख्रिस्तासारखं आम्ही जगात वावरणार आहोत तर काय होणार आहे माहितीये? देवाचं गौरव. हे नेहमी लक्षात घ्या प्रियांनो. ज्यावेळेस आम्ही प्रभूसारखं आचरण करतो त्यावेळेस काय होणार आहे? आम्ही ख्रिस्तासारखं किंवा ख्रिस्ताचं गौरव करणं. आपल्या सगळ्यांना दानिएलाची गोष्ट माहिती आहे. दानिएलाने काय केलं? दानिएल प्रार्थना करत होता, प्रार्थनेशील जीवन होतं आणि प्रभू त्याला बढती देत होता. त्या राजाच्या मनात तो त्याने त्याच्याविषयी प्रेम उत्पन्न केलं होतं. परंतु त्याचे जे सहकारी होते त्यांना ते पाहत नव्हतं. आणि मग त्यांनी फरमान काढलं की जो तुझ्याशिवाय कुणाचं दुसऱ्याचं नाव घेऊन किंवा देवाचं नाव घेऊन प्रार्थना करील तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात. आणि दानिएल नेहमीप्रमाणे प्रार्थना करत होता आणि त्याला त्या सिंहेच्या गुहेत टाकण्यात. पण तो तिथे काय म्हटलेलं आहे पहा, आपण ते वाचूया. दानिएलचा 6वा अध्याय आणि 25 ते 27. दानिएल 6, 25 ते 27. मग पृथ्वीवर सर्व लोकांस, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस दर्यावेश राजाने असे लिहून कळविले की तुमचे कल्याण असो. मी फरमावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे, कारण तो जिवंत देव आहे, तो सर्व काळ जवळ आहे, त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. ज्याने दानिएला सिंहाच्या पंजातून सोडविले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे. तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पाद घडविणारा आहे. किती सुंदर त्या ठिकाणी देवाचं कौतुक. दानिएलाचा देव धन्यवादित असो असं तो म्हटला. 6वं स्तोत्र 128 आणि त्याचं पहिलं वचन. स्तोत्र 128:1. जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य. देवाचं भय म्हणजे काय? देवाचं भय म्हणजे देवाचा आदर. देवाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देणं, त्याला नेहमी आपल्या जीवनामध्ये पहिलं स्थान देणं, प्राधान्य देणं. आम्ही उलट करतो. आम्ही आपला स्वतःला पहिलं प्राधान्य देतो, पहिलं स्थान देतो, प्रभूला शेवटचं स्थान देतो नाही. या नवीन वर्षामध्ये आपण हा निश्चय करूया की या वर्षापासून आतापर्यंत जर तुम्ही प्रभूला प्राधान्य दिलं नसेल, प्रथम स्थान दिलं नसेल, तर आजच्यापासून, आजच्या ह्या दिवसापासून तुम्ही प्रभूला प्राधान्य द्या. आणि तुम्ही ज्यावेळेस प्रभूला प्राधान्य द्याल, प्रभू मला म्हणेल तू धन्य. योबाविषयी आपण तेच पाहतो. योबाविषयी असं म्हटलेलं आहे योग 1:1 मध्ये, तो सरळ व सात्विक होता, तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर. तो परमेश्वराचा भय धरतो, तो पापापासून दूर. प्रभू आणि पाप एकत्र राहू शकत नाही. जर तुमच्या जीवनात प्रभू आहे तर तुमच्या जीवनामध्ये पाप नसणार. जर तुमच्या जीवनामध्ये पाप आहे तर तुमच्या जीवनामध्ये प्रभू नसणार. योबाला पहा, जरी त्याच्यावर संकट आले, क्लेश आले, त्याचं सर्व काही गेलं, आरोग्यामध्ये तो जर्जर झाला, दुर्बळ झाला, परंतु त्याचा देवावरचा भरोसा तुटला नाही. या वर्षामध्ये आपण तेच करूया. आपला देवावरचा भरोसा आपण तुटू द्यायचा नाही. त्याच्यावर नेहमी भिस्त ठेवून, त्याच्यावर अवलंबून राहून त्याला नेहमी आपण प्राधान्य देऊ. योबाने तेच केलं आणि म्हणून काय झालं? देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद. ज्यास तुम्ही योग 42 वाचाल त्या ठिकाणी तुम्हाला सगळं दुप्पट. का? कारण त्याने आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रभूला पहिलं स्थान.
तुम्हाला मी आधी सांगितलं आशीर्वाद बहुवचन. प्रभूने त्याला आशीर्वादित केलं, दुपटीने आशीर्वादित केलं. आणि आपण आताच नीतीसूत्रे 10:22 मध्ये पाहिलं की प्रभूचे आशीर्वाद काय देतात तर समृद्धी. त्यामुळे तसं करण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. आपण या व्यक्तीविषयी 6 गोष्टी पाहिल्या. पहिला आपण पाहिलं की तो देवाच्या वचनाची देवाची आवड धरणारा आहे, तो धन्य आहे. 2 आपण पाहिलं ज्यांच्या अपराधाची क्षमा झालेली आहे, तो धन्य आहे. तिसरं आपण पाहिलं जो आत्मिकरित्या दुर्बळ आहे त्याची काळजी वाहणं अत्यंत गरजेचं आहे, तो धन्य आहे. चौथं आपण पाहिलं आज्ञा पालन करणारा धन्य आहे. 5वं आपण पाहिलं चांगलं आचरण ठेवणारा धन्य आहे. आणि 6वा आशीर्वाद आपण पाहिला जो देवाचा आशीर्वाद देवाचा आदर करतो तो आशीर्वादित आहे. तसं आशीर्वादित जीवन जगण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. देव बाप त्याच्या वाचलेल्या वचनावर आपला विपुलतेचा आशीर्वाद पाठव.